हॅलो अँड वेलकम टू दीप्स किचन अँड ट्रॅव्हल. आज आपण बनवणार आहोत मेथी दाल पराठा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूयात. एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये घ्यायचं आहे 1.5 कप गव्हाचं पीठ. त्यात घालायचं आहे स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली अर्धा कप मेथी, अर्धा कप मऊ शिजून घेतलेली तुरीची डाळ, एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून कूस करून घेतलेला. मग त्यात घालायचं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट 1 टेबलस्पून, आपले बेसिक मसाले अर्धा टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर आणि 1 टीस्पून धन पावडर. मग त्यात घालायचं चवीपुरतं मीठ आणि हे सर्व आधी पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा घातला आहे, त्यामुळे पराठे जास्त वेळ मऊ राहतात. त्यामुळे बटाटा घालायला विसरू नका. पाणी न वापरता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट पण मऊ गोळा मळून घ्यायचा. मेथी दाल पराठा अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये होणारा पदार्थ आहे. थोडीशी पूर्वतयारी केली, जसं की डाळ मौसूद शिजवून घेतली, बटाटा शिजवून घेतला, की दुसऱ्या दिवशी पराठा करायला अगदी सोपं जातं. ऑफिसच्या डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी अगदी पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ आहे. कणिक आपली इथे मळून झालेली आहे. आता ह्यावर घालायचं चमचाभर तेल आणि कणकेला लावून घ्यायची. पीठ आपलं इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हे झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात. 10 ते 12 मिनिटं रेस्ट दिल्यानंतरून कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आणि नॉर्मली आपण जशी चपाती लाटतो तसा लाटायचा आणि मस्तपैकी तव्यावरती दोन्ही साईडनी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. थोडंसं तेल वापरून हे पराठे भाजून घ्यायचे. आपण यामध्ये बटाटा घातला आहे, त्यामुळे पराठा थंड झाल्यावरही मऊ राहतो. पराठ्याला जर तुम्ही तूप लावणार असाल तर पराठा भाजून झाल्यानंतरून तूप लावा. वा, एका साईडने पराठा आपला छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात. वा, दोन्ही साईडनी पराठा भाजून झाल्यानंतरून किती सुरेख दिसतो आहे पहा. चवीलाही खूप छान लागतो, पौष्टिकही आहे. पराठा भाजून झाल्यानंतरून गरम आहे तोपर्यंतच ह्यावरती मस्तपैकी 1 ते 2 टेबलस्पून बटर लावून सर्व्ह करा. बटर लावल्यामुळे चव अजून छान लागते. आणि अशा प्रकारे झटपट आपला मेथी दाल पराठा तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.